नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। ॲडव्होकेट मंगेशदादा नेने, अध्यक्ष, पेण एज्युकेशन सोसायटी, सोबती संस्था, कोनायसन्स CBS स्कूल यांच्यातर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा। पेण अर्धे पेण शहरातील रस्ते तिरंगा रॅलीने व्यापले। 5000 विद्यार्थी, शिक्षक व देशप्रेमी नागरिकांचा रॅलीत सळसळता राष्ट्रभक्तीचा उत्साहाशी गेला। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज पेण शहरात नगरपरिषद प्रशासन, देशप्रेमी नागरिकांनी, भाजपा माजी खासदार, धैर्यशील पेण पालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सखोल मार्गदर्शनाखाली पालिका मुख्याधिकारी जीवन पाटील, पालिका अधिकारी कर्मचारी, पेण भाजपा मंडळाचे प्रमुख, माजी सरपंच संजय डंगर, नगरसेवक, भाजपा पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पेण पालिका प्रशासकीय भवनापासून सकाळी 10:30 दरम्यान निघालेली तिरंगा रॅलीत रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती लाभली। नगर परिषदेच्या 9 प्राथमिक शाळांसह शहरातील खासगी शिक्षण संस्थेच्या 6 प्रशालांचे सुमारे 5000 विद्यार्थी, शिक्षक वर्गासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि देशप्रेमी नागरिकांची भव्य तिरंगा रॅली पेण शहरात न भूतो न भविष्यती अशी झाली। विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा 1.5 किलोमीटर अंतर व्यापलेला, देशप्रेमाचा सळसळता उत्साह अंगार भारतीची नवी पिढीत दिसून आला। या तिरंगा रॅलीने पेण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले असून भर पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांच्या ओठातून भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणांनी तिरंगा हातात उंचावत देशप्रेमाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला। सहभागी प्रशालांमध्ये ना. नेने कन्या विद्यालय, पेण प्रायव्हेट हायस्कूल मराठी व इंग्लिश माध्यम, पेण महिला शिक्षण समिती, गुरुकुल हायस्कूल म्हाडा वसाहत, सुबोध विद्यालय कासाराळी, सार्वजनिक विद्यालय पेण, कोनायसन्स हायस्कूल बोरगाव पेण आणि नगर परिषदेच्या 9 शाळा अशी विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली भव्य उपस्थितीमध्ये काढण्यात आली। विद्यार्थ्यांचा उत्साह आणि छोट्या 20 विद्यार्थ्यांनी भारतमाता, राष्ट्रपुरुषांनी विविध जातीपंथ वेशभूषेतील चित्ररथ पाहून वाहनधारकही कौतुकाने पाहत होती। रस्त्यावर दूर अंतरावर लांबच लांब तिरंगा झेंडा फडकताना दिसला। तिरंगा रॅलीत आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नगराध्यक्षांनी पुष्पहार अर्पण केला। क्रांतिस्तंभाला प्रशासकीय अधिकारी गणेश सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण केलं। शिवाजी चौकात शिवाजी महाराजांना खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पहार अर्पण करत रॅलीत महावीर मार्ग, पा. पाटील चौक, राजू पोटे मार्ग, पेण बसस्थानकावरून अखेर पेण नगर परिषद प्रशासकीय भवनाजवळ येऊन विसावली। या यात्रेच्या समारोपाप्रसंगी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या हुतात्म्यांनी प्राणाचं बलिदान दिलं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा तिरंगा आजी माजी सैनिकांसह पेण शहर व तालुक्यातील देशप्रेमी नागरिक, देशाचे भावी नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक वृंदांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला। या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील आपल्या मनोगतात म्हणाल्या की भारतातील विविध जाती, धर्म, संप्रदायांना एकत्र ठेवणारा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या सर्वांची शान, मान, सन्मानाचे, देशभक्तीचे प्रतीक आहे। ज्या नवरत्नांनी देशासाठी बलिदान दिलं व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या सीमेवर अहोरात्र दर्शनार्थ झटणारे आमचे जवान यांना विनम्र अभिवादन करते। अखंड भारत विविधतेत एकतेचे प्रतीक असलेल्या तिरंगा यात्रेत सहभागी अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकांच्या सहभागाबद्दल शतशः प्रणाम करते व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि या निमित्त तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पेणेतले आणि पेण तालुक्यातले नागरिक यामध्ये विशेषतः पेणच्या नगराध्यक्षा प्रीतमताई आणि बळवलीचे सरपंच माननीय संजय डंगर या सर्व मंडळींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत, म्हणजे केवळ हे दोघं नाही, त्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याचं नियोजन करून ही यात्रा या ठिकाणी यशस्वी केलेली आहे। स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून मिळालेलं स्वातंत्र्य आणि सैनिकांच्या बलिदानातून राहिलेलं याचं अखंडत्व याचं प्रतीक म्हणून देशाचे माजी सैनिक, आजी सैनिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। मी या सर्व मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी
स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतीच, पण त्याचबरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली ती आपले सर्व माजी सैनिक. त्या सर्व माजी सैनिकांचं मनापासून आभार मानते. या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे. या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे. आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं विसरून मी भारतीय आहे या नात्याने सर्व भारतीय एकत्र होतात. आणि आजच्या या रॅलीच्या निमित्ताने आम्ही सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.